सकाळच्या नाश्त्याला इडली असल्यावर कुणाला नाश्ता करू वाटणार नाही। लय दिवस झाला अभिनय माझ्या मागे लागली होती इडल्या कर म्हणून, पण थंडी लय असल्यामुळे मी इडल्या करायचं सारखं टाळत होती, का तर थंडीमध्ये पीठ जास्त फुगत नाही म्हणून। मग मी परवा डीमार्टला गेल्यावर मला इन्स्टंट इडलीचं पाकिट दिसलं आणि आणलं घरी। मग या पाकिटावर काय काय सांगितलं तसं सगळं मी सेम केलं आणि पीठ बघा पाणी टाकायचं कसं फुगायला लागलंय। इडलीसाठी कसं पीठ लागतंय ना तसं सगळं तयार करून घेतलं आणि 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवलं। मी फक्त खोबऱ्याची चटणीने इडली करणार होते, तर आता नारळ सोलाय घेतला चटणी करायसाठी। मी खोबऱ्याची चटणी करून घेतली आणि इकडे इडल्या करायला घेतल्या। लगेच सगळ्या पात्रामध्ये इडलीचं पीठ ओतलं आणि उकडायला ठेवलं। मी फक्त इडली आणि चटणीच केली होती म्हणून चटणी जरा पातळ केली। आता इथं इडल्या पण माझ्या करून तयार झाले त्या, पण आपण घरी तांदूळ बारीक करून जी इडली करतो ना तीच इडली खरी चवीला लागते। जिच्यासाठी इडल्या केल्या तिने इडल्या खाल्ल्याच नाही आणि मला म्हणली तू केलेली इडलीच भारी लागते, ही नाही मला आवडली। सगळ्यांना नाश्ता करून दिला आणि मी लागली माझ्या कामाला। बायकांच्या मागचं काम आयुष्यभर काही संपत नाही। आता हे पार्सल मी शेजाऱ्यांना द्यायला चालले। आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये।